आदिच कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण छान अशी कोबीची भाजी बनवणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर कोबीची भाजी बनवण्यासाठी मी इथे कोबी अशी उभी चिरून घेतलेली आहे। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता आणि लसूण चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी घेतलेला आहे, मोहरी जिरं लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार, त्याचबरोबर कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर धना पावडर घेतलेली आहे आणि याचबरोबर आपल्याला चवीपुरतं मीठ आणि तेल लागणार आहे। तर आता आपण भाजी बनवायला घेऊयात। मी कढई गरम करायला ठेवली आहे। तर यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला एक पळी तेल, तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलवून घ्यायचे आहे। जिरे छान फुलले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। नंतर बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। लसूण टाकून झाला की बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झालं की त्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे आहेत। गॅस कमी करायचा आहे। नंतर यामध्ये मसाले घालायचे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि मसाले एखाद मिनिटभर छान यामध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतून झाले की आता यामध्ये कोबी घालून घ्यायचा आहे। कोबी यामध्ये छान असा मिसळून घ्यायचा। कोबी यामध्ये छान मिसळून झाली की यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ छान यामध्ये मिसळून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। याला छान असं मिसळून घ्यायचं। कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपल्याला झाकण न ठेवता असंच एक 3-4 मिनिटे कोबी अशीच परतून घ्यायची आहे। जर झाकण ठेवून कोबी शिजवली तर मग त्याचा जो उग्र वास आहे तो आतमध्ये राहतो, त्यामुळे झाकण न ठेवता आपल्याला अशीच एक 3-4 मिनिटे अशी शिजवून घ्यायची आहे। पद्धतीने इथे आपली छान अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। गॅस मध्यम ठेवायचा आहे। मी मसाले टाकल्यापासून गॅस एकदम कमी केलेला आहे, लक्षात घ्या। तर इथे 3-4 मिनिटे भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात।